नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात. तर बहिणाबाई म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला तरी येतं पिकावर. खरंच आपल्या मनाचा थांग लागणं किंवा तळ शोधणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. आपण आपल्या शरीराच्या बाबतीत शरीर निरोगी ठेवण्यासाठी जितके सतर्क असतो किंवा त्याला आजार झाला तर लगेच औषधोपचार करतो, तितकेच सतर्क आपण आपल्या मनाच्या बाबतीत असतो का? आपल्या मनाच्या आरोग्याचं काय? मन कसं आनंदी ठेवायचं, मन कसं निरोगी राखायचं आणि मन कसं स्वस्थ जाणवायचं, यासाठी आपण फारसे प्रयत्न करत नाही. कोविडचा जो काळाकुट्ट पिरियड येऊन गेला त्याच्यानंतर आपल्याला जाणवलं की मानसिक आजारांचं प्रमाण हे वाढत चाललंय. याला काय कारण असेल? एकंदरीतच सर्व वयोगटांमध्ये मानसिक आजार वाढलेले आपल्याला दिसतात. मग आपलं मन आपण स्वस्थ कसं ठेवायचं, आनंदी कसं ठेवायचं? या मनाच्या आजारावर काही उपचार शक्य आहेत का? मुळात आपल्याला मानसिक आजार झालाय हेच आपल्याला बऱ्याचदा मान्य नसतं. म्हणूनच या सर्व प्रश्नांची चर्चा करण्यासाठी आजच्या विशेष आरोग्य संपदा या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलंय आणि आपण या क्षेत्रातल्या तज्ज्ञ डॉक्टरांना या ठिकाणी निमंत्रित केलंय, ज्यांचं नाव आहे डॉक्टर संदीप महामुनी. डॉक्टर, आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. डॉक्टर संदीप महामुनी हे येरवड्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. 20 वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये आपलं योगदान देत आहेत. सेट GS मेडिकल कॉलेज आणि KEM हॉस्पिटल मुंबई या नामांकित संस्थांमधून त्यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. याचप्रमाणे येरवड्याच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये सुद्धा आपल्या कैदी बांधवांसाठी त्यांचं मनाचं आरोग्य राखण्यासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे. मनाचे जे आजार आहेत त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये अनेक गैरसमज असतात, ते दूर करण्यासाठी डॉक्टर कायम प्रयत्नशील असतात. म्हणूनच आपण आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं, सर्व शंकांचं समाधान डॉक्टरांकडनं आज करून घेणार आहोत. या विषयाकडे वळताना मला पहिलाच प्रश्न असा येतो की मन म्हणजे नेमकं काय हो? तुमच्या डॉक्टरी भाषेमध्ये मनाची व्याख्या नेमकी कशी केली जाते? मन हा एक अदृश्य अवयव आहे आणि तो आपल्या मेंदू मार्फत काम करत असतो. तर आपली बुद्धी, आपले विचार, आपल्या भावना आणि आपली कृती या सर्वांमध्ये ताळमेळ साधण्याचं काम आहे ते मन करत असतं. तसंच जेव्हा मन सुदृढ असतं तेव्हा आपण सकारात्मक विचार करतो आणि आपण आनंदाने आपलं जीवन जगत असतो. दुसरं म्हणजे आपलं मन आणि आपलं शरीर याचा खूप निकटचा असा संबंध आहे, घनिष्ठ असा संबंध आहे. कारण मनाचं आरोग्य हे आपल्या शारीरिक आरोग्यावर अवलंबून असतं आणि आपल्या शरीराचा अवयव हे सुद्धा आपल्या मनावरती अवलंबून असतं. खरं. पण मग मनाला आजार होतो असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा नेमकं काय होतं, काय बदल घडतात त्या मनामध्ये? असे आपल्या ह्या मनाचं जे कामकाज चालू असतं, जे कार्य चालू असतं, जसं मी म्हटलं आपल्या भावना, आपले विचार आणि आपली कृती, तर यामध्ये जो एक संयम असतो, तर ते जे काम आहे ते आपल्या मनामध्ये असणाऱ्या असंख्य रसायनांद्वारे सुरू असतं. तर हे असंख्य जे रसायनं असतात त्याचं एक ठराविक प्रमाण असतं आणि जेव्हा ह्या मनाला आजार होतो, जेव्हा मानसिक आजार होतो, तेव्हा या रसायनांमध्ये कुठेतरी असमतोल आलेला असतो. तर हा रासायनिक
असमतोल जो आहे तो मानसिक आजारांचं कारण असतो. मग हा जो असमतोल आहे तो विविध कारणांमुळे येऊ शकतो. कधी त्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये किंवा त्याच्या आयुष्यात काहीतरी घटना घडते आणि त्याच्यामुळे त्या मनावरती आघात होतो, किंवा कधी काहीही कारण नसताना सुद्धा एखादं रसायन जर कमी पडलं, उदाहरणार्थ सेरोटोनिन नावाचं रसायन, जर त्याची पातळी जर कमी झाली तर नैराश्य किंवा डिप्रेशन हा आजार होतो. आत्ताच्या काळात म्हणजे मी मगाशी उल्लेख केला तसं की ताणतणाव वाढलेत, धकाधकीचं जीवन आहे, लोकांना टेन्शन्स खूप आहेत. बरोबर. तर टेन्शन्स खरं सगळ्यांनाच आहे, असं कुठलीच व्यक्ती नाही की ज्याला टेन्शन नाही, ताण नाही. अगदी बरोबर. पण मग डॉक्टर असं दिसतं की टेन्शन जरी सगळ्यांना असलं तरी मानसिक आजार मात्र काहींनाच होतात. अगदी बरोबर. असं का बरं? तर याचं कारण असं आहे की बऱ्याच व्यक्तींमध्ये दैनंदिन जीवनामधल्या जे ताणतणाव आहेत, येणारी संकट आहेत, ते निभावून नेण्याची क्षमता असते. बरोबर. मात्र काही जणांच्या बाबतीत असं होतं की त्यांची क्षमता अपुरी पडते आणि मग त्यामुळे जेव्हा ताणतणाव येतो तेव्हा मग चिडचिड होणे, त्यांच्या कामामध्ये त्यांनी जे कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं असतं ते न करू शकणं, आणि मग तिथे कुठेतरी मानसिक आजाराची लागण होते. केवळ येणाऱ्या ताणतणावांना व्यवस्थितपणे हँडल न करता आल्यामुळे, सामोरं जाता येत नाही किंवा हाताळता येत नाही. अगदी बरोबर. म्हणजे प्रत्येकाच्या मनोभूमिकेवर हे अवलंबून आहे किंवा मनाच्या कणखरपणावर अवलंबून आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. तर एकूणच जो स्वभाव आहे, पर्सनॅलिटी ज्याला म्हणतो, की तो आणि त्याची जडणघडण जी बालपणापासून होते तर त्याच्यावरती अवलंबून राहतं. आणि जनरली असं निदर्शनास येतं की ज्या लोकांचा स्वभाव बोलका असतो, जे त्यांच्या मनातलं पटकन बोलून दाखवतात, एखादी चिंता त्यांच्या मनात असेल, त्यांना भेडसावत असेल तर ते त्यांच्या आप्तेष्टांना, त्यांच्या मित्रमंडळींना ते शेअर करतात, सांगतात, आणि तिथे त्या विचारांचा निचरा होतो आणि मग त्यांना मानसिक आजार होत नाही. या उलट जे लोक एकलकोंडी असतात, त्यांचा स्वभाव फारसा न बोलणे, इतरांशी संवाद न साधणे असा असेल तर त्यांना अडचणी येतात, कारण ते त्यांच्या मनातले विचार व्यक्त करू शकत नाहीत. अगदी व्यक्त होणं अतिशय गरजेचं आहे. आपल्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीबद्दल काही विवंचना असेल तर आपण ते बोलून दाखवलं पाहिजे, आपण स्वतःला व्यक्त केलं पाहिजे. अगदी खूपच छान. बऱ्याच वेळा काय होतं की या धकाधकीच्या या कलियुगामध्ये प्रत्येक जण धावतोय आणि तो प्रगती साधण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला कमी वेळात जास्त प्रगती प्राप्त करायची आहे. आणि बऱ्याच वेळा तो काय करतो, तुलना करतो की माझा मित्र खूप पुढे गेलाय आणि मी मागे पडलोय, आणि ही जी धावपळ आहे तर याच्यामध्ये कुठेतरी मनाचं आरोग्य तो विसरून जातो आणि इतरांशी संपर्कात राहणं कुठेतरी मागं पडतं आणि मग मनाचे आजार सुरू. आता आम्हाला डॉक्टर सांगा की या मनाच्या आजारांचे नेमके प्रकार असतात का? म्हणजे वेगवेगळ्या वयोगटात वेगवेगळे आजार किंवा त्याची तीव्रता याच्यानुसारही ते बदलतात का प्रकार? ह्या मनाचे जे आजार आहेत ते बऱ्याच प्रकारचे असतात. तर अबालवृद्धांपासून हे आजार होऊ शकतात. तर बाल्यावस्थेमध्ये ह्या आजारांचं प्रमाण वेगळं असतं, जसं की अतिचंचलपणा, अभ्यासामध्ये लक्ष न देणं, कधी कधी खूप हट्टीपणा करणं, अशा प्रकारच्या समस्या बाल्यावस्थेत होतात. मात्र जसं वय वाढत जातं आणि युवकांना वेगळ्या समस्या भेडसावू लागतात, तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की त्यांना नैराश्य, चिंतारोग हे त्रास सुरू होतात. आणि जसं वार्धक्याकडे वळतं, वार्धक्याकडे तो व्यक्ती जातो तेव्हा त्याला स्मृतिभ्रंश सारखा आजार होऊ शकतो. आता तीव्रतेच्या बाबतीत म्हटलं तर झाले वयोगटानुसार होणारे आजार. अगदी बरोबर. आता तीव्रतेनुसार काही चिंतारोग आणि नैराश्याचे आजार आहेत ते अगदी सौम्य प्रमाणात आढळून येतात. आणि काही गंभीर आजार जे आहेत जसं की स्किझोफ्रेनिया आणि नैराश्याचे अतितीव्र असं जो एक प्रकार असतो
तर त्याच्यामध्ये मात्र या आजाराची तीव्रता अतिशय जास्त असते आणि अशा वेळी त्यांना वेळीच उपचार करणं अतिशय गरजेचं असतं. म्हणजे वयोगटानुसार सुद्धा हे आजारांचे प्रकार बदलतात आणि तीव्रतेनुसार सुद्धा मानसिक आजार बदलतात. अगदी बरोबर. डॉक्टर, तुम्ही मानसिक आजारांचे प्रकार आम्हाला सांगतायत, आम्हाला तुमच्याकडनं बरीच माहितीही घ्यायची आहे, पण प्रेक्षक हो, तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर संदीप महामुनी यांच्याशी. मनाचं आरोग्य नेमकं कसं राखायचं आणि मनाचे आजार कोणते असतात याबाबत तुम्ही महत्त्वाची माहिती दिलीत आणि सांगितलं की संवाद हा खूप महत्त्वाचा आहे मनाचं आरोग्य राखण्यासाठी, आणि मनाचे आजार जे आहेत ते वयोगटानुसार बदलतात किंवा तीव्रतेनुसार सुद्धा बदलतात. बरोबर. पण आता एक प्रश्न असा डोक्यात येतो की सध्याच्या काळात खूपदा असं ऐकतो आम्ही, म्हणजे ऐकण्यात येते, मीडियामधले लोक तर बऱ्याचदा असं बोलतात की नैराश्य किंवा डिप्रेशन या आजाराचे ते बळी होते. तर हे नैराश्य किंवा डिप्रेशन म्हणजे नेमकं काय? नैराश्य हा एक मानसिक आजार आहे ज्याच्यामध्ये सतत उदास वाटणं, दैनंदिन कामामध्ये असणारा रस कमी होणं, पूर्वी आनंद देणाऱ्या गोष्टीमध्ये आनंद न वाटणं, अशी लक्षणं दिसू लागतात. मग यामध्ये बऱ्याच वेळा झोप मंदावणं किंवा भूक मंदावणं अशी सुद्धा लक्षणं दिसून येतात. मात्र काही केसेसमध्ये या उलट होतं. काही रुग्णांची झोप वाढते, ते दिवसभर झोपून राहतात, कारण त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये काही करायची उमेद राहत नाही, रस राहत नाही आणि आत्मविश्वास त्यांचा कमी झालेला असतो. नैराश्यामुळे ते स्वतःला कमी लेखू लागतात. त्यांना असं वाटतं की मी हे करू शकणार नाही आणि त्यामुळे ते दिवसभर झोपून राहतात आणि कधी कधी त्यांची भूक वाढते सुद्धा. त्यामुळे काही पेशंटच्या बाबतीमध्ये वजन कमी होतं, तर काही पेशंटच्या बाबतीत वजन वाढतं सुद्धा. आणि जेव्हा या नैराश्याची तीव्रता वाढते तेव्हा मात्र त्या व्यक्तीला आपल्या आता जगण्यात अर्थच नाही असं वाटू लागतं. असे टोकाचे विचार येऊ लागतात आणि मग कधी कधी असं होतं की त्याला असं वाटतं की आपण हे जीवन संपवून टाकू, आपण आत्महत्या करू, कारण आपल्या जगण्यात काही अर्थ नाही, आपण इतरांना काही उपयोगी नाही आणि आपलं भविष्यात काही चांगलं होणार नाही. तर त्यामुळे त्याला असे टोकाचे विचार येऊ शकतात. कधी कधी तो त्याच्या नातेवाईकांना कुटुंबामध्ये बोलून पण दाखवतो. मात्र काय होतं की नातेवाईक याच्याकडे दुर्लक्ष करतात. तर हे होता कामा नये. जर एखादा व्यक्ती असे टोकाचे विचार बोलून दाखवत असेल तर ते गांभीर्यानं घेणं अतिशय गरजेचं आहे आणि त्वरित तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. अगदी खरं. नेमकं नातेवाईकांना कधी कळलं पाहिजे की आता ह्याला डॉक्टरांकडे नेणं गरजेचं आहे, किंवा रुग्णाला सुद्धा बऱ्याचदा कसं होतं, रुग्णाला कळतच नाही की हा आजार आपल्याला आहे, की जसं तुम्ही ही सगळी लक्षणं सांगितली. तर त्या रुग्णाला स्वतःला आणि नातेवाईकांना हे कसं जाणवतं आणि ते कुठल्या टप्प्यावर त्यांनी डॉक्टरांकडे गेलं पाहिजे? आता कधीतरी निराश वाटणं, कधीतरी आपला जीवनातला रस कमी होणं एखाद्या दिवशी, हे शक्य आहे. आपल्या सगळ्यांना कधीतरी होतच की एखादी नकारात्मक अशी घटना घडली किंवा एखादी नकारात्मक बातमी आपल्या कानावर आली तर आपल्याला एखाद्या दिवशी निराश वाटू शकतं. बरोबर. त्याला आपण नैराश्य आजार, हा आजार झालाय असं नाही म्हणत. तर हा आजार झालाय असं कधी म्हणतो, जेव्हा ही नैराश्याची जी लक्षणं आहेत ती जवळजवळ दररोज सातत्यानं आणि साधारण 2 आठवडे जेव्हा भेडसावतात, तेव्हा आपण त्या व्यक्तीला नैराश्य आलेलं आहे किंवा नैराश्य हा आजार झालेला आहे असं म्हणतो. त्यामुळे नातेवाईकांना जर खूप दिवसांपासून जर एखादा व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबातला सदस्य बऱ्याच दिवसांपासून एकटा राहतोय, छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करतोय, फारसं मनातलं बोलून दाखवत नाहीये किंवा कधी कधी एकटाच रडताना दिसतोय, असंही होतं. तर हे सातत्यानं आणि खूप दिवसांपासून जर दिसत असेल, जसं मी म्हटलं की 2 आठवडे, तर मात्र ओळखायला पाहिजे की नैराश्य असू शकतं आणि त्याचा योग्य तो उपचार केला पाहिजे. अशा वेळेला जशा या केसेस तुमच्याकडे येतात ज्या वेळेला, तेव्हा या उपचारांची तुमची नेमकी प्रणाली काय असते? त्या आजाराच्या तीव्रतेनुसार आम्ही उपचार काय करायचे हे ठरवतो. पण त्याआधी त्या
व्यक्तीला जो मानसिक आजार झालेला आहे त्याचं निदान करणं अतिशय गरजेचं असतं. कारण असंख्य प्रकारचे मानसिक आजार असतात, तर त्यामध्ये ती निराशाच आहे किंवा नैराश्य किंवा उदासीनता ही आहे हे ओळखण्यासाठी त्या रुग्णाची आम्हाला आधी तपासणी करावी लागते, सखोल इव्हॅल्युएशन करावी लागते, असेसमेंट ज्याला आपण म्हणतो. मग ते साधारण अर्धा तास आम्ही त्या रुग्णाची चौकशी करतो, काही ठराविक प्रश्न विचारतो आणि त्याची जी मेंटल स्टेटस आहे त्याची एक्झामिनेशनच आम्ही थोडक्यात घेत असतो. बरोबर, ज्याला आपण केस हिस्ट्री घेणं. अगदी बरोबर. केस हिस्ट्री आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्याचे बॉडी लँग्वेज, तो कशा पद्धतीनं बोलत आहे, अगदी त्याच्या आवाजाचं चढ उतार, या सगळ्यांवरून आम्हाला लक्षात येतं की हा कुठला आजार असेल. आणि मग एकदा निदान झालं की मग आम्ही त्याची तीव्रता ठरवतो की हा सौम्य आहे का, मध्यम आहे का, अतितीव्र आहे, आणि मग त्यानुसार आम्ही उपचार ठरवतो. आता या उपचारांमध्ये काय करतो आम्ही, तर सौम्य जर आजार असेल तर आम्ही बऱ्याच वेळा समुपदेशन या उपचार प्रणालीचा उपयोग करतो. आणि बऱ्याच रुग्णांना फक्त समुपदेशनानं सुद्धा बरं वाटतं आणि औषधं द्यायची गरज सुद्धा भासत नाही. म्हणजे जसं तुम्ही म्हणलात की संवाद चांगल्या पद्धतीचा होणं डॉक्टरांबरोबर हा सुद्धा पुरेसा असतो काही केसेस. अगदी बरोबर. मात्र जर आजाराची तीव्रता जास्त असेल, नैराश्य खूप पराकोटीला पोचलं असेल, त्या व्यक्तीला आत्महत्येचे विचार येत असतील, तर मात्र औषधांची मदत घ्यावी लागते. तर अँटी डिप्रेसंट नावाची ही औषधं जी असतात त्या औषधांनी हे रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात. मात्र अतिगंभीर आजारांमध्ये मात्र आम्ही नातेवाईकांना आम्ही सल्ला देतो की अशा रुग्णाला मात्र रुग्णालयात दाखल करूनच उपचार करणं गरजेचं आहे. मग मात्र तिथे इंजेक्शन्स आणि इतर उपचारांची गरज भासते. मात्र उपचारांनी असे रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात. वेळीच उपचार मिळणं अतिशय गरजेचं आहे. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. म्हणजे मानसिक आजार हे इनक्युरेबल नाहीत, म्हणजे कधीच ते बरे होणार नाहीत असा जो एक गैरसमज असतो सामान्यांच्या मनात की आता मानसिक आजार झाले म्हणजे आयुष्यभरासाठी औषधं घ्यायला लागतील. बिलकुल नाही. बरेच मानसिक आजार हे पूर्णपणे बरे होतात आणि सौम्य आणि मध्यम तीव्रतेचे आजार तर पूर्णपणे बरे होऊन एक वर्षभरामध्ये तो व्यक्ती अगदी उपचार बंद करून त्याचं नेहमीचं जे दैनंदिनी आहे ते सुरू करू शकतो. खूपच सकारात्मक अशी ही गोष्ट आहे आणि तुम्ही जी आमच्या प्रेक्षकांना सांगताय ती, कारण काय होतं डॉक्टर की समाजामध्ये एक वेगवेगळे गैरसमज असतात या आजारांबद्दल की डॉक्टरांकडे जायचं, मनाच्या डॉक्टरांकडे जसं जायचं तर काय आपल्याला काय वेळ लागलंय का, मला काय वेळ लागलाय का, असं त्या रुग्णाची सुद्धा एक भूमिका असू शकते. तर त्याबाबत तुम्ही काय सांगा? हे अगदी खरं आहे की जसं आपण म्हणालात त्याप्रमाणे शरीर स्वास्थ्याकडे जितकं लक्ष देतो, जितकं काळजीपूर्वक आपण थोडा खोकला आला तरी आपण लगेच आपल्या फॅमिली डॉक्टरांना भेटतो, ताप आला तरी आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो, मात्र उदास वाटत असेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं टाळतो. कारण तीच एक भीती असते की वेड्यांच्या डॉक्टरांकडे मी का जावं, मला काय वेळ लागले का. हा खूप मोठा असा गैरसमज आपल्या समाजात आजही आहे. हळूहळू बदलतंय, चित्र बदलतंय नक्कीच, पण अजून खेड्यापाड्यांमध्ये तेवढी जाणीव जागृती झालेली नाही आणि त्यामुळे उपचार घेण्यास बराच उशीर होतो. प्रेक्षक हो, डॉक्टरांशी बोलताना आपल्याला लक्षात येते की मनाचं आरोग्य जपणं किती महत्त्वाचं आहे आणि जर आपल्याला आजार झाला असेल मनाचा तर तो पूर्णपणे बऱ्याच अंशी तो पूर्णपणे आपल्याला बरा करता येतो. आपण आणखी माहिती घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर संदीप महामुनी यांच्याशी. नैराश्य या आजाराबद्दल तुम्ही आम्हाला माहिती दिली, त्याची लक्षणं सांगितलीत, नेमके त्यावर त्याच्या तीव्रतेनुसार उपचार कसे केले जातात तेही तुम्ही सांगितलं. आता एक दुसरा आजार जो नेहमी चर्चिला जातो तो म्हणजे एन्झायटी डिसऑर्डर, अर्थात चिंतारोग. म्हणजे काही लोकांना अतिशय चिंता करण्याची, अतिविचार करण्याची जी सवय असते, काळजी करण्याची, तो सुद्धा एक मानसिक आजार आहे का? हो, चिंतारोग हा सुद्धा एक मानसिक आजार आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की चिंता रोगाचं प्रमाण आपल्या समाजामध्ये जगभरामध्ये सगळ्यात जास्त आहे.
बर. पण म्हणजे भारतामध्ये आणि जगभरामध्ये एन्झायटी डिसऑर्डर्स किंवा चिंतारोग हे सर्वात जास्त प्रमाणात आढळून येतात. मात्र सकारात्मक जी बाब अशी आहे की या आजारावरती उपचार सुद्धा अतिशय प्रभावी असे असल्यामुळे असे रुग्ण त्वरित बरे होतात. वा वा. अगदी एका गोळी दिल्यानंतर सुद्धा त्याचं हे चिंता आणि त्याच्याशी निगडीत असलेली लक्षणं पूर्णपणे नाहीशी होतात. हां हां. पण मग तेच ना, त्याची लक्षणं नेमकी काय असतात? तर याच्यामध्ये काय होतं, चिंतारोगामध्ये त्या व्यक्तीला अकारण भीती वाटत असते. ओके. आणि भविष्याची चिंता वाटत असते. कारण असं काही नसतं तरी सुद्धा त्याला चिंता वाटत असते की माझं सगळं ठीक होईल का, माझ्या मुलांचं शिक्षण व्यवस्थित होईल का, मग त्याला नोकरी लागेल का, किंवा माझ्या मुलीचं लग्न वेळेवर पार पडेल का, तिला चांगलं स्थळ मिळेल का. तर ही चिंता अशा पुरुषांना आणि महिलांना सुद्धा सतत भेडसावत असते. बरोबर. आणि मग काय होतं की छातीमध्ये धडधड होणं, घाम येणं, कधी कधी आपल्याला हृदयविकाराचा झटका येतो की काय, जेव्हा ही छातीतली धडधड खूप वाढते तेव्हा असं वाटतं की अरे मला आता हृदयविकाराचा झटका येईल की काय. बापरे. आणि मग ते पटकन त्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेतात आणि त्यांचे डॉक्टर तपासण्या करतात आणि त्या तपासण्यांमध्ये असं आढळून येतं की कुठलाही शारीरिक आजार नाही आहे, ते चिंतारोग आहे. मात्र काय होतं की अशा लोकांचं समाधान होत नाही, कारण त्यांना असं वाटत असतं की माझ्या हृदयामध्ये काहीतरी गडबड आहे, काहीतरी आजार झालेला आहे, आणि डॉक्टर कसे म्हणतात की मला काहीच नाही झालं. मग ते काय करतात, डॉक्टर बदलतात, डॉक्टर शॉपिंग करतात. तर त्यांनी अशा वेळी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणं अतिशय गरजेचं असतं. बऱ्याच वेळा फॅमिली डॉक्टर त्यांना सल्ला देतात की तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांना जाऊन भेटा. मात्र तसं होत नाही आणि ते फक्त वेगवेगळे डॉक्टर्स बदलत बसतात आणि वेगवेगळ्या तपासण्या करत बसतात आणि सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आल्यामुळे ते आणखीनच गोंधळून जातात. शरीराचे डॉक्टर करण्यापेक्षा त्यांना यावेळेला मनाच्या डॉक्टरची खरं गरज असते. अगदी बरोबर. आणि मला असं वाटतं डॉक्टर की चिंता सगळ्यांनाच आहे. म्हणजे आज बाहेर कामाला पडलेला माणूस घरी येईल का नाही सुखरूप, ही प्रत्येकाला, म्हणजे अशी सुद्धा इतकी छोटी चिंता सुद्धा असू शकते. ते अगदी तुम्ही म्हणालात त्या सगळ्या चिंता, पण मग त्या किती लेव्हलपर्यंत आपण न्यायच्या. थोड्या प्रमाणात चिंता ही आपल्या दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक पण असते. आता जर आज माझा इथे इंटरव्ह्यू आहे तर थोडीशी चिंता की मी व्यवस्थित बोलू शकेन की नाही ही असणं गरजेचं आहे. एखाद्या विद्यार्थ्याची परीक्षा असेल तर थोडीशी चिंता असणं गरजेचं आहे. बरोबर. तरच तो अभ्यास करेल. मात्र याचं प्रमाण जर खूप वाढलं तर मात्र मग तो आजार होऊन बसतो. की मग अशा कोणत्या टप्प्यावर डॉक्टरांकडे जायला पाहिजे की ही लक्षणं आता माझी वाढत चालली आहेत हे रुग्णाला कळल्यावर? जेव्हा या लक्षणांमुळे, या अतिचिंतेमुळे त्या व्यक्तीच्या दैनंदिन कामकाजावर जर त्याचा विपरीत परिणाम होत असेल, त्याचं कार्यालयामधलं जे त्याच्या जबाबदाऱ्या आहेत तो व्यवस्थित पार पडू शकत नसेल, किंवा नातेसंबंध तो व्यवस्थित जपू शकत नसेल, लग्न समारंभ असतील तर तो या चिंतेमुळे जात नाही. बऱ्याच वेळा अगदी जवळच्या व्यक्तींचं जरी लग्न असेल नातेवाईकांचं तरी सुद्धा तो टाळतो, कारण त्याला ती प्रचंड भीती असते. मग ती गर्दीची भीती असू शकते, किंवा नवीन लोकांशी बोलण्याची भीती असते, किंवा स्टेजवर जाऊन बोलण्याची पण भीती असते. तर जर म्हणजे या लक्षणांमुळे जर त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा प्रभाव होत असेल तर मात्र उपचार घेतला पाहिजे. हा आजार पण समुपदेशनाने बरा होऊ शकतो का, त्याला पण रुग्णालयात दाखल करण्याची तीव्रता असू शकते? नाही, बऱ्याच वेळा बाह्य रुग्ण विभागातच उपचारांनी असे आजार बरे होऊ शकतात. समुपदेशनाचा नक्कीच फायदा होतो, मात्र त्याबरोबर काही औषधं सुद्धा घ्यावी लागतात. तर ही सौम्य प्रमाणामध्ये आम्ही ही औषधं देतो की ज्याचे दुष्परिणाम होत नाहीत
आणि या औषधांनी आणि समुपदेशनाने हे आजार पूर्णपणे बरे होतात. डॉक्टर, एक प्रश्न तुम्ही मगाशी बोलता बोलता एक मुद्दा मांडलात की गर्दीच्या ठिकाणी जायला भीती वाटते. कुणाला लिफ्टमध्ये बंद झाली लिफ्ट की भीती वाटते, कुणाला उंचीवर गेलं आणि खाली बघायचं असेल तर भीती वाटते, तर कुणाला पाण्याची भीती वाटते. तर अशांना आपण भीती म्हणायची, फोबिया म्हणायचं का आजार म्हणायचं? हो, हे फोबिया नावाचे वेगवेगळे प्रकारचे आजार आहेत. फोबिया ह्या आजाराचेच हे वेगवेगळे प्रकार आहेत. तर याच्यामध्ये काय होतं की बंद लिफ्टमध्ये किंवा बंद जागेमध्ये गेल्यानंतर अशा व्यक्तीला गुदमरायला होतं आणि त्याला असं वाटतं की जर मला हृदयविकाराचा झटका आला तर मला कोण मदत करेल. तर ही भीती खूप भेडसावते. मग कधी कधी त्यांना असं वाटतं की जर मला चक्कर आली, मला काही त्रास झाला लिफ्टमध्ये असताना, तर मला कसं पटकन बाहेर पडता येईल. आणि मग ते अशा लिफ्टमध्ये बंद ठिकाणी जाण्याचं टाळतात. अगदी उंचीवर जाण्याचं जो आहे भीती, त्याच्यामध्ये सुद्धा खूप उंचावर गेल्यावर अशा व्यक्तींचं हृदय खूप धडधडायला लागतं आणि त्यामुळे ते अशा उंच ठिकाणी जाण्याचं गरगरल्यासारखं वाटतं काहींना. अगदी बरोबर, गरगरल्यासारखं वाटणं, डोळ्यापुढे अंधारी येणं, चक्कर आल्यामुळे कधी कधी तोल जाऊन पडणं, अशा सुद्धा गोष्टी घडतात. पण मग ह्याला पण आपण मानसिक आजारात धरतो का, याच्यावर उपचार करायला लागतात? हे बऱ्यापैकी सौम्य अशा स्वरूपाचे हे आजार आहेत आणि याला सुद्धा समुपदेशन आणि औषधं यांनी पूर्णपणे बरं करता येतं. आता आपण डिप्रेशन याच्यावर बोललो, एन्झायटी डिसऑर्डर अर्थात चिंता रोग, अति चिंता करणे यावर बोललो, आणि हे जे 2-3 फोबिया आहेत याबद्दलही तुम्ही सांगितलं की ते आपल्याला क्युअर करता येतात. पण आजकाल डॉक्टर, जसं मी मगाशी म्हणले की झोप हा एक लोकांच्या आयुष्यात फार प्रश्न झालाय. काही वेळेला म्हणजे झोप किती गरजेची आहे आपण माहिती आपल्याला, पण झोपच येत नाही किंवा निद्रानाश हा सुद्धा एक मला असं वाटतं की फार मोठा प्रश्न भेडसावतोय. अगदी खरं आहे की निद्रानाश हा जो आहे तो पण एक सौम्य स्वरूपाचा मानसिक आजार आहे. बऱ्याच वेळा निद्रानाश हा नैराश्य किंवा चिंतारोग या बरोबर तो येतो आणि याचं मुख्य कारण हे जे असतं ते दैनंदिन जीवनामधले जे ताणतणाव आहेत आणि त्यामुळे त्या अनुषंगाने होणारे अतिविचार, त्यामुळे जेव्हा तो व्यक्ती झोपायला जातो तेव्हा उद्याचा प्रश्न त्याला भेडसावत असतो की उद्या मला ऑफिसमध्ये काय काम आहे आणि ते मी पूर्ण करू शकेन का, आणि त्यामुळे त्याला ती झोप लवकर लागत नाही. काही जणांना झोप लागते मात्र मध्ये मध्ये जाग येते आणि काहींच्या बाबतीत अगदी बरोबर, आणि काहींच्या बाबतीत मात्र त्यांना पहाटेच जाग येते. आणि निद्रानाश हा आजार कधी झालाय आपण म्हणतो, जेव्हा सकाळी उठल्यानंतर ताजंतवानं वाटत नाही तेव्हा आपण समजायचं की आपल्याला निद्रानाश झालेला आहे आणि आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. माणसाला आरोग्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी किती झोप पुरेशी आहे, आवश्यक आहे? साधारण 6 ते 8 तास ही एवढी झोप पुरेशी आहे. तर ते प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत राहतं. काही जणांना 6 तासांची झोप सुद्धा पुरेशी असते, मात्र काही जणांना 8 तास झोपावं लागतं, त्यानंतरच त्यांना ताजेतवानं वाटतं. 6 ते 8 तास असं रेंज गरजेची आहे. आणि ती जर झाली नाही किंवा ती जर डिस्टर्ब होत असेल, अपुरी झाली, तर मग आपण त्याला निद्रानाश म्हणतो. आणि त्याच्याबरोबर मग चिडचिडेपणा, आपल्या कामामध्ये आपण कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, मन आपलं एकाग्र करू शकत नाही आणि त्या अनुषंगाने येणारे बाकीच्या गोष्टी येतात. बरोबर. पण हे प्रमाण हे आजकालच्या काळात वाढलंय असं तुम्हाला नाही वाटत? हो, आजकालच्या काळात खूप वाढलेलं आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे सोशल मीडिया, स्मार्टफोन्सचा अतिवापर, यामुळे निद्रानाश वाढीस लागलेला आहे. अगदी खरं आहे. आणि मग या निद्रानाशावर सुद्धा मनाच्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावे लागतात का? अगदीच. पण डॉक्टरांकडे जायच्या पूर्वी सुद्धा आपण काही गोष्टी करून आपल्या घरच्या घरी आपण सेल्फ हेल्प ज्याला म्हणता येईल ते करून सुद्धा आपण त्याच्यावर मार्ग काढू शकतो. प्रेक्षक हो, निद्रानाश या आपल्या मनाच्या समस्येबद्दल आपण बोलणार आहोत. त्याच्यातनं आपण मात कशी करायची हेही आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती.
डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर संदीप महामुनी यांच्याशी. मनाचं आरोग्य कसं जपावं आणि त्यावर मात कशी करावी जर आपल्याला काही आजार असतील तर. डॉक्टर, तुम्ही सांगितलं की निद्रानाश हा सुद्धा किती एक महत्त्वाचा आजार किंवा समस्या आहे आजकालच्या जगात. मग त्यावर मात कशी करायची, आणि तुम्ही म्हणत होतात आपणही त्यावर बरंचसं काम करू शकतो. अगदी बरोबर. तर त्याच्या निद्रानाशावर मात करण्यासाठी आपण प्रथमोपचार ज्याला म्हणता येईल की आपण घरच्या घरी काय करू शकतो. एक तर आपल्या झोपेची वेळ जी आहे ती ठरवणं गरजेचं आहे आणि दररोज आपण ठराविक वेळेलाच झोपी जाणं गरजेचं आहे. बरोबर आहे. बऱ्याच वेळा काय होतं की TV पाहणं आणि गप्पा मारणं यामध्ये खूप वेळ होतो. मग कधी 11ला झोपी जाणं किंवा कधी 12ला. तर असं न करता झोपेची वेळ ही निश्चित करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ 10:30 वाजता संध्याकाळी आपण झोपी जाणं गरजेचं आहे. मग दररोज तो 10:30चा नियम पाळणं अतिशय गरजेचं आहे. कारण आपल्या मेंदूमध्ये जे एक घड्याळ आहे की दिवस आणि रात्र ठरवणारं, तर त्याला ती सवय लागते आणि मग 10:30 झाले की आपोआप झोप यायला लागते. बरोबर आहे. दुसरं म्हणजे झोपेची जी खोली आहे तर ते वातावरण शांत आणि प्लेझंट असं असणं गरजेचं आहे. अतिशय जास्त प्रखर असा प्रकाश असता कामा नये. अगदी खरं. तर ह्या अगदी छोट्या छोट्या साध्या गोष्टी आहेत ज्याला आम्ही स्लीप हायजीन असं म्हणतो. तर हे पाळणं अतिशय गरजेचं आहे. दुसरं म्हणजे झोपी जायच्या आधी साधारण 2 तास आपण फोन किंवा कुठलंही स्क्रीन न पाहणं हे अतिशय गरजेचं. मला असं वाटतं आणि काही प्रमाणात थोडंसं ध्यान धारणा किंवा प्रार्थना याचाही उपयोग होऊ शकतो का? नक्कीच. ध्यानधारणा, मेडिटेशन, माइंडफुलनेस टेक्निक्स असतात, तर त्याचा वापर करून सुद्धा आपण आपली झोप नियमित करू शकतो. म्हणजे प्रत्येक वेळी झोपेची गोळी घ्यायची गरज नसते. या सगळ्या गोष्टी करून सुद्धा जर झोप नसेल येत तर मात्र मानसोपचार तज्ज्ञांना भेटणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं की कधी अंडरलाईंग नैराश्य असू शकतं. म्हणजे त्या व्यक्तीला असं वाटतं की मला निद्रानाश आहे, मात्र नैराश्याची लक्षणं कुठेतरी लपलेली असतात. खरंय. पण ती शोधून काढण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचा आणि इतर मेंटल हेल्थ प्रोफेशनल जे आहेत, समुपदेशक आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, सायकोथेरपिस्ट आहेत, ते यांना भेटून त्यांचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही उल्लेख केलात स्मार्टफोनचा, आणि मला वाटतं आजचा हा ज्वलंत प्रश्न आहे, ज्वलंत समस्या आहे. केवळ लहान मुलांच्या बाबतीत नाही तर सर्व वयोगटांमध्ये आता असं झालंय की ते व्यसन झालंय, त्याच्याशिवाय चैनच पडत नाही. आणि जसं आपण म्हणतो की दिवसाची सुरुवात सुद्धा मोबाईल बघून होते आणि दिवसाचा शेवट सुद्धा आपण गादीवरही तोच घेतलेला असतो झोपताना आपल्या ह्याच्यात. तर याबद्दल काय सांगाल, आणि ह्याच्या केसेस वाढलेल्या तुमच्यापर्यंत पोचल्यात का? अगदी खरं आहे की या स्मार्टफोनचा अतिवापर करणं हे खूप जास्त वाढीस लागलेलं आहे. याचं एक कारण असं की तो अगदी आपल्या हातातच आहे आणि जेव्हा फारसं काही करायला नसतं तेव्हा तो वेळ जो आहे तो आपण वाचन करण्यामध्ये, संगीत ऐकण्यामध्ये घालवायला पाहिजे किंवा आपल्या मित्रपरिवारांशी, आपल्या नातेवाईकांशी संवाद साधणं याच्यामध्ये तो घालवणं गरजेचं आहे. मात्र ह्या स्मार्टफोनमुळे त्याचा वापर करण्यामध्ये वेळ जातो आणि त्याच्यामध्ये काय होतं की हे सोशल मीडिया जे आहे तर त्याच्यामध्ये जास्त वेळ जातो. मग त्याच्यामध्ये काय होतं, परत तुलना करणं आणि मी कुठेतरी कमी आहे ही भावना वाढीस लागणं आणि त्याच्यामुळे मग तिरस्कार, राग, द्वेष अशा नकारात्मक भावना जास्त प्रमाणात दिसू लागतात आणि त्याचा आपल्या मानसिकतेवरती प्रतिकूल असा परिणाम होतो. नक्कीच. तुम्ही अगदी फार महत्त्व सांगितलं की माझ्यात काहीतरी कमी आहे, कारण बाकी सगळ्या ज्या स्टोरीज टाकलेल्या असतात त्या सगळ्या म्हणजे खूपच हॅपी माझं लाईफ आहे, खूपच मी छान सगळं चाललंय असं दाखवणं, प्रदर्शन या सगळ्याचं. त्यामुळे आपल्या मनात कदाचित ही कमीपणाची भावना निर्माण होते. अगदी खरं आहे. पण मग याच्यावर तुम्ही काय उपाय करता किंवा कसं यातनं बाहेर पडलं पाहिजे? याच्यामधून बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तीचं समुपदेशन करणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीला आरसा दाखवणं गरजेचं आहे की अरे बाबा तुझं इथे चुकतंय की तुझे 3-4 तास जात आहेत रोज,
बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा हिस्ट्री घेत असतो तेव्हा त्यांनाच हे प्रश्न विचारत असतो की दिवसभरातला साधारण किती वेळ फोन वापरण्यामध्ये जातो आणि त्यातलं खरंच महत्त्वाचं असं काम किती असतं. उदाहरणार्थ काही बँकिंगशी निगडीत काही काम असेल, काही महत्त्वाचा मेल करायचा असेल, बरोबर, तर ते सोडलं तर बाकी हे सगळं विरंगुळा याच्यासाठीच, करमणूकसाठीच ते वापर होतो. आणि जेव्हा त्या व्यक्तीला हे लक्षात येतं की अरे माझे 4 तास रोज जात आहेत या वाया जात आहेत, तर तिथे मात्र त्याला ते कुठेतरी जाणीव होते की मला हे थांबवलं पाहिजे आणि मला माझ्या आयुष्याची जी दिशा आहे ती कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. मला असं वाटतं पूर्वी आपण दारू वगैरे या व्यसनांबद्दल बोलायचो, पण आजकालचं हे व्यसन, हे ॲडिक्शन हे पण जास्तच गंभीर होत चाललंय. अगदी खरं आहे की हे आमच्या मानसशास्त्राच्या ज्या व्याख्या आहेत त्यानुसार स्मार्टफोन ॲडिक्शन म्हणजे हे एक व्यसन म्हणूनच आम्ही त्याला नाव दिलेलं आहे. कारण मद्यपान किंवा इतर जी व्यसनं आहेत तर त्याच्यामध्ये जशी लक्षणं दिसून येतात तशीच लक्षणं ह्या फोनच्या ॲडिक्शनमध्ये पण दिसून येतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर बघा की जो मद्यपी आहे तर त्याला काही तास जर मद्य मिळालं नाही तर तो बेचैन होतो, सैरावैरा होतो, काही वेळेला आक्रमक सुद्धा होतो, चिडचिड करतो. तसंच ह्या फोनचं व्यसन झालेल्या लोकांमध्ये पण असं होतं मुलांमध्ये की त्यांच्याकडून फोन जर काढून घेतला तर ते चिडचिड करतात, आदळआपट करतात आणि अगदी म्हणजे त्याची टोकाच्या पण काही बातम्या वाचल्यात आपण पेपरला. दुर्दैवानं अशा पण बातम्या आपण ऐकतो, पाहतो. तर हे फोनचा अतिवापर हे एक व्यसन आहे आणि या व्यसनांपासून दूर राहणं अतिशय गरजेचं आहे. फोनचा वापर योग्य करावा, जे गरजेचं आहे तेवढाच वापर करावा, अतिवापर करू नये. अति ते माती असं जे म्हणतो ते अगदी खरं आहे. पण आता मला एक विचारायचं की जेव्हा तुम्ही औषधोपचारांबद्दल बोलता, मनाच्या आजारातल्या त्या उपचारांमध्ये काही गोळ्या दिल्या जातात किंवा काही आणखीन तुम्ही म्हणलात रसायनं दिली जातात, तर याचे काही साईड इफेक्ट्स असतात का? अतिशय चांगला प्रश्न आहे हा. कारण बऱ्याच लोकांच्या मनामध्ये ही एक शंका असते. पहिली शंका किंवा गैरसमज म्हणूया की या गोळ्यांची, या मानसिक आजारांवरचे जे उपचार करण्यात येणारे जी औषधं आहेत या औषधांची सवय लागते. तर हा सगळ्यात मोठा गैरसमज आपल्या समाजामध्ये आहे की या बऱ्याच वेळा डॉक्टर जेव्हा रुग्ण येतात डॉक्टरांकडे आमच्याकडे तेव्हा ते विचारतात की डॉक्टर याची सवय तर नाही लागणार ना. तर हा पहिला आणि मोठा गैरसमज जो आहे तो खोडून काढणं गरजेचं आहे. अगदी खरं. त्यानंतर काही औषधांचे हे दुष्परिणाम होऊ शकतात हे मला मान्य आहे. मात्र आम्ही तज्ज्ञ मंडळी त्या व्यक्तीचं वय, त्या व्यक्तीला असणारे इतर शारीरिक आजार हे सगळं आम्ही लक्षात घेऊन त्याचं भान ठेवूनच औषधं देतो. त्यामुळे जनरली आम्ही सेफ आणि सुरक्षित अशी औषधं देतो. आता सगळ्यात जर प्रामुख्याने आढळून येणारा दुष्परिणाम कुठला असेल तर तो म्हणजे पित्त, ऍसिडिटी. बरोबर. तर तो अगदी डोकेदुखीच्या गोळीने सुद्धा पित्त होऊ शकतं, होतं. पण आपण जर काही खाल्ल्यानंतर, जेवण केल्यानंतर ह्या गोळ्या घेतल्या तर मात्र हे पित्त किंवा ऍसिडिटी होणार नाही. म्हणजे औषधं घेणं आणि हे सेफ आहे आणि त्याची सवय लागत नाही, बिलकुल नाही. हा महत्वाचा आपल्याला मिळालेला संदेश आहे. मात्र काही आजारांमध्ये ही औषधं दीर्घकालासाठी घ्यावी लागतात, जसं आपण बोललो. तर त्यामध्ये काही औषधांमुळे लिव्हर किंवा किडनी, यकृत किंवा मूत्रपिंड यावरती परिणाम होण्याची शक्यता असते. मात्र कधी खूप जास्त प्रमाणात जर डोस चालू असतील तर. त्यामुळे आमचा तज्ज्ञांचा नेहमी प्रयत्न असा असतो की त्या औषधांचे डोसेस कमी करणं. दुसरं म्हणजे आम्ही जेव्हा दीर्घकालीन औषधं सुरू असतात तेव्हा त्यांचे दर 6 महिन्यांनी किंवा दर वर्षांनी आम्ही त्यांच्या तपासण्या करतो. त्यामुळे ते मॉनिटरिंग सुरू असतं. त्यामुळे त्या रुग्णाचं यकृत किंवा मूत्रपिंड किंवा बाकी इतर अवयव व्यवस्थित आहेत का याची आम्ही खातरजमा करूनच मग औषधं चालू ठेवतो. प्रेक्षक हो, आपण एक छोटीशी विश्रांती घेऊ आणि मग मन आनंदी कसं ठेवायच्या याचे काही टिप्स घेणार आहोत.
डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय की मनाचं आरोग्य कसं राखायचं. डॉक्टर, तुम्ही सांगितलं की आपण हे उपचार जे करतो ते शक्यतो सुरक्षित आणि सेफ असतात. पण आता पुढचा एक प्रश्न माझ्या मनामध्ये असा येतो की आपण उपचार बोललो, आजार बोललो, लक्षणं बोललो, पण याच्यानंतर आपलं मन मुळातच आनंदी ठेवण्यासाठी, निरोगी ठेवण्यासाठी किंवा सुदृढ ठेवण्यासाठी एक डॉक्टर म्हणून, समुपदेशक म्हणून काय टिप्स आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही देऊ शकता? सर्वप्रथम मी हे सांगेन की आपण आपल्या आयुष्यामध्ये आपलं ध्येय निश्चित करणं अतिशय गरजेचं आहे. वा. जेव्हा आपण आपलं ध्येय निश्चित करतो तेव्हा आपण आपले प्रयत्न सुरू करतो आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपण आपला प्रवास सुरू करतो आणि हा प्रवास जो आहे तो आनंदाने व्यतीत करणं अतिशय गरजेचं आहे. तर याच्यामध्ये आपलं ध्येय निश्चित करताना ते आपल्याला शक्य होईल एवढंच आपण निवडणं गरजेचं आहे. अगदी अशक्य असं ध्येय जर आपण निवडलं तर मात्र आपल्याला त्रास होईल. दुसरी गोष्ट म्हणजे जसं सर्वसाधारणपणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नियमितपणे व्यायाम करणं, समतोल आणि पौष्टिक आहार घेणं, बाहेरचे अन्नपदार्थ खाणं शक्यतो टाळणं, ज्याला फास्ट फूड म्हणतो तर ते टाळणं. त्यानंतर महत्त्वाचं मी म्हणेन की जसं आपण सुरुवातीला बोललो की आपण आपल्या नातेवाईकांबरोबर, आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर बोलणं, गप्पा मारणं, मन मोकळेपणानं संवाद साधणं अतिशय गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये आपल्या ज्या दैनंदिन जीवनातल्या विवंचना असतील, अडचणी असतील त्या आपण आपले पालक, आपली बहीण असेल, भाऊ असेल, आपली पत्नी किंवा पती यांच्याबरोबर आपण शेअर करू शकू आणि त्याच्यातून आपल्याला नक्कीच ते काहीतरी मार्ग सांगून त्या अडचणीवरती आपण मात करू शकू. नक्कीच नक्कीच. दुसरं मी असं सांगेन की आपलं मन सुदृढ ठेवण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा पण आनंद घेणं अतिशय गरजेचं आहे. क्या बात आहे. काय झालं की आपण एवढं धावतोय ह्या कलियुगामध्ये की मला बंगला पाहिजे, मला गाडी पाहिजे, मग छोटी गाडी असेल तर मला मोठी गाडी पाहिजे, मग मोठी गाडी आली की असं वाटतं की अजून मोठी गाडी पाहिजे. तर हे कुठेतरी थोडंसं बाजूला ठेवून कधीतरी आपण निसर्गाच्या सानिध्यात पण जाणं गरजेचं आहे. वा. कधीतरी आपण सुट्टीच्या दिवशी एखाद्या बागेत जाऊन तिथे बसणं गरजेचं आहे आणि त्या निसर्गानं जे आपल्याला दिलेलं आहे त्याची स्तुती करणं किंवा ते सुद्धा तितकंच गरजेचं आहे की ह्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपण आपले छंद जोपासले पाहिजेत. खरंय, अगदी. हे आपण बऱ्याच वेळा विसरून जातो. काय होतं की आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पाडण्या पाठीमागे आपण इतके धावत असतो आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती जबाबदाऱ्या ह्या आहेतच. खरंय, त्या काही कधीच संपणार नाहीत. पण त्याच्यातूनच आपण थोडासा वेळ काढला पाहिजे आणि आपला छंद, मग तो गाणं असेल, एखादं संगीत वाद्य वाजवणं असेल, वाचन करणं किंवा फिरणं, भटकंती, बागकाम, तर हे जे आवडत्या गोष्टी आहेत, छंद आहेत, त्याच्यामध्ये आपण वेळ घालवणं आणि त्यात आनंद लुटणं, त्याचा आनंद लुटणं हे अतिशय गरजेचं आहे. मला असं डॉक्टर सांगा की जसं शारीरिक आजारांच्या बाबतीत सतर्क राहून शासन कायम काही योजना देत असतं, तसं शासनातर्फे असं काही मदतीसाठी, मनाच्या आरोग्याच्या मदतीसाठी काही आहे का योजना? अगदीच. आपल्या शासनानं टेलिमानस नावाची हा उपक्रम सुरू केलेला आहे. टेलिमानस. टेलिमानस. तर या अंतर्गत 14 416 हा टोल फ्री नंबर आहे आणि 24 तास म्हणजे 24x7 हा नंबर सुरू आहे आणि आमची टीम अहोरात्र तुमचे प्रश्न, तुमच्या शंका, तुमच्या विवंचना ऐकण्यासाठी आणि त्याच्यावरती मार्ग, सल्ला देण्यासाठी सदैव तत्पर आहे. त्यामुळे तुम्ही 24 तासात कधीही 14 416 या नंबरला कॉल करून, फोन करून तुमची अडचण विचारून, तुमची अडचण मांडून त्याच्यावरती तुम्ही सल्ला घेऊ शकता आणि त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आता दुसरं म्हणजे हे जी सर्व माहिती आहे ही पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येते की बऱ्याच वेळा
काही व्यक्तींना भीती वाटेल की अरे मी फोन केला तर माझी आयडेंटिटी जी आहे ती कुठेतरी डिस्क्लोज होऊ शकेल का काय, तर बिलकुल नाही. ही टीम जी आहे ती पूर्णपणे ट्रेंड अशी टीम आहे, त्यांना सर्व ट्रेनिंग दिलेलं आहे आणि जे कॉलर्स आहेत त्यांची पूर्णपणे गोपनीयता राखली जाते. त्यांची माहिती, त्यांचं नाव हे पूर्णपणे गोपनीय ठेवलं जातं. त्यामुळे ह्या शासनाच्या ज्या सुविधा आहेत टेलिमानस, तर त्याचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवलं पाहिजे. अगदी फार महत्त्वाची योजना आहे आणि ती आपल्या प्रेक्षकांपर्यंत या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोहोचली. नक्कीच आपले प्रेक्षक याचा लाभ घेतील. गेली 20 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताय. विविध पेशंट्स तुम्ही पाहिले, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या वयोगटातले, वेगवेगळ्या आजारांचे. तर एखादा असा अनुभव जो कायम तुमच्या लक्षात राहील, असा अविस्मरणीय अनुभव आम्हाला सांगाल का? अलीकडेच एक तरुणी आली आणि ती मला येऊन भेटली आणि पहिल्यांदा तिने मला नमस्कार केला. तर आणि पेढ्याचा पुडा घेऊन आली होती ती. तर मी तर तिला ओळखलंच नाही. मग मी तिची विचारपूस केल्यानंतर तिनं मला सांगितलं की 1 वर्षापूर्वी तिला नैराश्याचा आजार झाला होता आणि तो अति तीव्र स्वरूपाचा आजार होता. आणि त्या तरुणीला आम्ही अंतर्रुग्ण म्हणून दाखल केलं रुग्णालयात आणि तिच्यावरती उपचार करून ती पूर्णपणे बरी झाली. आणि ती 100% बरी झाली, म्हणजे की मी तिला ओळखू शकलो नाही. आणि ती खरं आमच्या कामाची पावती आहे असं मी म्हणेन. अगदी अगदी. मात्र कधी कधी आम्हाला नकारात्मक अनुभव सुद्धा येतात. तर बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा रुग्ण बरा होतो तेव्हा नातेवाईक अशा रुग्णांना स्वीकारण्यास तयार नसतात. कारण त्यांना समाजामध्ये अपमानास्पद वागणूक मिळवण्याची भीती वाटते आणि त्यामुळे ते त्यांच्याच पाल्याला, त्यांच्याच कुटुंबियाला स्वीकारण्यास नकार देतात. असं मात्र कधी कधी आम्हाला, त्यांना खरं मुख्य प्रवाहात तितक्याच मोठेपणा दाखवून, मनाचा मोठेपणा दाखवून नातेवाईकांनी आणलं पाहिजे. हे अतिशय गरजेचं आहे की नातेवाईकांनी जरी त्या रुग्णाला आजार असेल तर ते स्वीकारणं आणि त्याची योग्य ती काळजी घेण्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारणं हे अतिशय गरजेचं आहे. हे अनुभव ऐकल्यावर आम्हाला असं वाटलं की हे क्षेत्र पण किती आव्हानात्मक आहे आणि डॉक्टर म्हणून या क्षेत्रामध्ये समुपदेशक म्हणून कार्य करताना तुम्ही आम्हाला हे सगळे तुमचे अनुभव तर सांगितलेच, पण अतिशय एक छान पॉझिटिव्ह गोष्ट सांगितलीत, सकारात्मक, की या सगळ्यावर मात करणं सहज शक्य आहे. तर आमच्या प्रेक्षकांसाठी आपल्या कार्यक्रमाच्या सांगतेकडे जाताना तुम्ही काही संदेश देऊ इच्छिता का? तर मी सर्वांना हाच संदेश देऊ इच्छितो की मानसिक आरोग्याला महत्त्व द्या. शारीरिक आरोग्याबरोबरच आपलं मानसिक आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे. मानसिक आजार होऊ नये म्हणून तुम्ही सतर्क राहा. एखादं संकट आलं तर ते तुम्ही तुमच्या आप्तेष्टांना बोलून दाखवा आणि त्यावर योग्य तो मार्ग काढा. हरून जाऊ नका. अडचणी ह्या येणारच आहेत आपल्या आयुष्यात. आपलं आयुष्य म्हणजे अडचणीची एक शर्यतच आहे, अडथळ्यांची शर्यत आहे. तर ती पार करताना कधी कधी अडचणी येऊ शकतात. तर मदत घ्या तुमच्या कुटुंबाची, तुमच्या मित्रमंडळाची मदत घ्या आणि व्यक्त व्हा. तुम्ही स्वतःला व्यक्त करा आणि तज्ञांचं मार्गदर्शन घ्या आणि कमीपणा समजू नका. जेव्हा तुम्ही तज्ञांना भेटता याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमी आहात. तर मानसिक आरोग्याकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या. प्रेक्षक हो, भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी असं म्हटलंय, चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम. मन जर आनंदी असेल, मन जर समाधानी असेल, सुखी असेल, तर आपलं आयुष्य सुखी, आनंदी आणि समाधानी होऊ शकतं. म्हणूनच आपल्या शारीरिक स्वास्थ्याबरोबर आपलं मन हे स्वस्थ, आनंदी आणि निरोगी ठेवणं हे सुद्धा आत्ताच्या काळात, याच्या आधुनिक आणि धकाधकीच्या काळामध्ये आपल्यासमोर असलेलं महत्त्वाचं आव्हान आहे आणि ते आपण स्वीकारलं पाहिजे. मनाचं आरोग्यही तितक्याच जाणीवपूर्वक राखलं पाहिजे. डॉक्टर, मनाच्या आरोग्याबद्दल तुम्ही आम्हाला खूप उत्तम अशी माहिती दिलीत, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.